समोरच्याची गरज संपली की आपली किंमत शून्य असते. म्हणून मित्रांनो, आयुष्य हे एका सरळ रेषेत चालणारं प्रवास कथन कधीच नसतं. ते कधी डोंगरावर चढतं, कधी खोल दरीत उतरवतं, तर कधी सपाट वाटेवर थोडा विसावा देतं. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख यांची ये-जा चालूच असते. कुणाच्या वाट्याला आनंद जरा जास्त येतो, तर कुणाच्या वाट्याला दुःख अधिक. पण या सगळे प्रवासात एक गोष्ट समान असते, ती म्हणजे शिकवण. परिस्थिती माणसाला मोडतेही आणि घडवतेही. फरक इतकाच असतो की त्या परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे. जेव्हा माणूस अडचणीत असतो, संकटात असतो, तेव्हा त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती आधाराची. पण हा आधार नेहमी एखाद्या व्यक्तीच्या रूपात मिळेलच असं नाही. कधीकधी तो एखाद्या वाक्यातून मिळतो, एखाद्या सुविचारातून मिळतो, एखाद्या अनुभवातून मिळतो. म्हणूनच सुंदर विचार हे केवळ शब्द नसतात, ते आयुष्याला दिशा देणारे दीपस्तंभ असतात. या जगात असे माणसं फार दुर्मिळ असतात, ज्यांच्यासाठी डोळ्यात नकळत पाणी येतं. आणि खरंच, जर असा कोणी आयुष्यात भेटला, तर तो माणूस आपल्याला रडू देत नाही, कारण त्याच्या उपस्थितीतच आपल्याला सुरक्षित वाटतं. अशा माणसांचं अस्तित्वच इतकं आधार देणारं असतं की दुःखालाही तिथं थांबायची हिंमत होत नाही. खरं मोठेपण म्हणजे स्वतः मोठं होणं नव्हे, तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करणं. जे लोक फक्त स्वतःभोवतीच आयुष्य फिरवत राहतात, त्यांची प्रगती क्षणिक असते. पण जे इतरांचा विचार करतात, सगळ्यांना सोबत घेऊन चालतात, त्यांची प्रगती दीर्घकाळ टिकते. कारण त्यांची मुळे समाजात खोलवर रुजलेली असतात. राग ही एक अशी भावना आहे जी वरवर पाहता खूप भयानक वाटते, पण त्यामागे अनेकदा काळजी दडलेली असते. रागाच्या भरात माणूस कठोर शब्द बोलू शकतो, समोरच्याचं मन दुखावू शकतो, पण ज्या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे, ती व्यक्ती खरंच तुमचं वाईट करू शकत नाही, कारण त्या रागाच्या आत कुठेतरी काळजी असते, आपुलकी असते. या आयुष्यात एक कटू सत्य असंही आहे की आपण कोणासाठी कितीही केला तरी अनेक वेळा आपली किंमत फक्त गरज असेपर्यंतच असते. गरज संपली की नात्यांची ऊबही कमी होते. म्हणूनच भावना नेहमी तिथेच व्यक्त कराव्यात जिथे त्यांचा सन्मान होईल. कारण काही लोकांसाठी डोळ्यातून वाहणारे अश्रूही फक्त पाण्यासारखेच असतात. डोळे सगळ्यांकडे असतात, पण दृष्टी फार थोड्यांकडे असते. काही लोकांना माणसं दिसत नाहीत, त्यांना फक्त फायदा दिसतो, पैसा दिसतो आणि स्वतःचा स्वार्थ दिसतो. अशा लोकांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःचं मन दुखावून घेण्यासारखं असतं. प्रेम ही फार नाजूक भावना आहे. ते गवताच्या कोवळ्या पात्यासारखं असतं, जे हृदयाला हृदयाशी जोडतं. प्रेम हे केवळ शब्दांनी व्यक्त होत नाही, ते वागण्यातून, समजून घेण्यातून आणि शांतपणे सोबत उभं राहण्यातून व्यक्त होतं. ध्येय दूर आहे म्हणून वाट सोडू नये. स्वप्न कठीण आहे म्हणून मनातून काढून टाकू नये. पावलोपावली संकट येतील, अडथळे येतील, कधी थांबावंसं वाटेल, पण जोपर्यंत ध्येय गाठत नाही, तोपर्यंत हार मानायची नाही. कारण ध्येयपर्यंत पोहोचणारा रस्ता जरी कठीण असला, तरी शेवटचा क्षण सगळ्या वेदनांचं चीज करून जातो. आयुष्य खरंच अवघड आहे, पण अशक्य नाही. काही गोष्टी त्या लोकांना मिळतात जे संयमानं वाट पाहतात. त्याहून चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतात जे आपल्या प्रयत्नांवर अखंड विश्वास ठेवतात. विश्वास हा माणसाचा सर्वात मोठा आधार असतो. कुणाच्या नशिबावर कधीही हसू नये. नशीब कुणी विकत घेत नसतं. वेळ कुणासाठी कधी बदलते हे कुणालाच सांगून येत नाही. बुद्धी कितीही तीक्ष्ण असली तरी नशिबाची साथ नसेल तर अनेक लढाया हराव्या लागतात. म्हणूनच वेळेचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. आयुष्यातील सुंदर क्षण हे फार क्षणिक असतात. जसं ओसरीवर साचलेलं पाणी क्षणात सुकून जातं, तसंच आनंदही निसटून जातो. म्हणून जे क्षण मिळतात ते मन भरून जगून घ्यावेत, आठवणींची ओंजळ भरून ठेवावी. समाधान ही अंतःकरणाची सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत, कारण असमाधानाच्या मनाला कितीही संपत्ती मिळाली तरी ती अपुरीच वाटते. परिस्थितीची जाणीव ठेवून चालणारा माणूसच आयुष्यात योग्य वाटेवर पुढे जातो. अडचणींना डोळेझाक करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं असतं. आयुष्यात नेहमी सल्ल्यांची गरज असतेच असं नाही. कधीकधी फक्त धीर देणारे हात, शांतपणे ऐकून घेणारे कान आणि मनापासून समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. अशी माणसं मिळणं हे मोठं भाग्य असतं. कर्म करताना बुद्धीवर विचारांचा अंकुश असेल तर हातून घडणारी कर्म नक्कीच चांगली असतात. विचारशून्य कृती अनेकदा पश्चात्ताप देऊन जाते. हसण्यात प्रचंड ताकद असते. एक हसू अनेक दुःखांना परत पाठवू शकतं. म्हणूनच कितीही कठीण काळ असला तरी हसण्याची सवय सोडू नये. वाईट काळ, कठीण परिस्थिती हाच माणसाचा खरा गुरु असतो. त्या काळात जे शिकायला मिळतं ती शिदोरी आयुष्यभर पुरते.
सोडून देणं शिकणं ही फार मोठी कला आहे. कुणी कसा वागला, कुणी काय बोललं, कुणी विश्वासघात केला याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या चुका तिथेच सोडून पुढच्या प्रवासाला निघालं तरच मन मोकळं होतं. माणुसकी प्राण्याला दाखवली तर ती लळा लावते, पण चुकीच्या माणसाला दाखवली तर तो तिचा गैरफायदा घेतो. म्हणूनच माणुसकी जपताना विवेकही तितकाच गरजेचा आहे. आयुष्यात कितीही चांगलं वागलं तरी कुणाच्या नजरेत आपण कुठेतरी कमीच पडतो, कारण लोकांना अनेकदा आपली चूक दिसते पण आपण लावलेला जीव दिसत नाही. मनाने साधी भोळी माणसं अनेकदा जास्त दुःख सहन करतात. हे जग त्यांची निरागसता अनेकदा दुर्बलता समजतं आणि त्याचा फायदा घेतं. समजून घेणारं मन सतत समजून घेत घेत एक दिवस थकून जातं. मग नंतर कुणी कसंही वागलं तरी फरक पडेनासा होतो. ही उदासीनता नसते, ती स्वतःला वाचवण्याची प्रक्रिया असते. पूर्वी लोक नातं निभवायचे, मग लोक व्यावहारिक झाले आणि नात्यातून फायदा पाहू लागले. आज अनेक लोक इतके प्रोफेशनल झाले आहेत की फायदा असेल तरच नातं ठेवतात. हे वास्तव स्वीकारणं कठीण असलं तरी आवश्यक आहे. खोटं बोलणाऱ्याचा आवाज नेहमी मोठा असतो, कारण त्याला खोटं सिद्ध करावं लागतं. सत्य बोलणारा शांत असतो, कारण त्याला जे आहे तेच सांगायचं असतं. खोटं न्यायालयात कधी सिद्ध होऊ शकतं, पण नियतीच्या न्यायालयात शेवटी सत्यच टिकतं. पैसे ठेवायला बँक मिळते, सोनं ठेवायला लॉकर मिळतं, पण मनातल्या गोष्टी सांगायला योग्य मित्र मिळणं हे फार मोठं भाग्य असतं. संसारात भांडणं होणारच, भांड्याला भांडं लागणारच, पण त्या आवाजाची मर्यादा घरापुरतीच ठेवली पाहिजे, कारण तो आवाज बाहेर गेला तर भांड्यासोबत संसारही रस्त्यावर येतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्य समजून घ्या, स्वीकारा आणि शांतपणे पुढे चालत राहा, कारण प्रत्येक अंधारामागे उजेड असतो आणि प्रत्येक वेदनेमागे एक नवी शिकवण दडलेली असते.